नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. तर काही वेळापूर्वी या ठिकाणी सीपीडीच्या पोर्टलला आपल्याला छत्रपती संभाजीनगरची जी सीपीडी आहे, ती सीपीडीचे शेड्यूल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होतं. परंतु आता म्हणजे आता 11:30 वाजत आहे, जवळपास 11:30 वाजता मी व्हिडिओ शूट करत आहे, व्हिडिओ बनवत आहे, तर 11:30 वाजता ती सीपीडीचं या ठिकाणी दिसत नाही. या ठिकाणी मी तुम्हाला जे पेज आहे ते पेज रिफ्रेश करून दाखवतो. हा, आता बघा, जस्ट या ठिकाणी आता ठाण्याची सीपीडी ऍड झालेली आहे. एकूण 3 सीपीडी किंवा 3 सीएनई या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे, ज्या ठिकाणी नांदेड आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे. ठीक आहे. आता जर मी एखाद्या सीपीडीला अप्लाय करत आहे, उदाहरणार्थ आता ही ठाण्याची सीपीडी आहे, हिला मी अप्लाय करतो. ठीक आहे. तर बघा, एक काही पण आपण रॅन्डमली रजिस्ट्रेशन नंबर घेऊन घेऊ आणि मी अप्लाय करतो. ओके. तर या ठिकाणी अप्लाय केल्या केल्या काय दाखवत आहे, तर मॅक्झिमम पार्टिसिपेंट कॅपॅसिटी एक्सीड. म्हणजेच काय, की ह्या सीपीडीची जी कॅपॅसिटी होती, मिनिमम कॅपॅसिटी सीएनईची 50 असते आणि मॅक्झिमम कॅपॅसिटी 150 पर्यंत राहते. बरोबर. तर त्यांनी 150 कॅन्डिडेट ऑलरेडी घेऊन घेतलेले आहेत, म्हणून ते आपलं आपण जे अप्लाय करतोय तिथे सीएनई अटेंड करण्यासाठी, तर आपल्याला त्या ठिकाणी आपलं अटेंडन्स घेतलं जात नाहीये. ठीक आहे. आता मग या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो, की नुकतीच आता काही सेकंदापूर्वी तुमच्या समोर पेज लोड करून मी या ठिकाणी दाखवलं. नुकतीच सीएनई लॉन्च झाली आणि लगेच आपण एका सेकंदामध्ये तिला अप्लाय केलं आणि काय दाखवत आहेत, मॅक्झिमम पार्टिसिपेंट एक्झिट. तर मग आता हे कशामुळे झालं, याच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पण नाहीये. कदाचित असं असू शकतं, त्यांनी ऑलरेडी ऑफलाईन कॅन्डिडेट त्यांचे गोळा करून घेतले असतील आणि त्या ठिकाणी तो डेटा पाठवून दिला असेल, त्याच्यामुळे नवीन कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन होत नसेल. तर ह्या कारणामुळे पण असू शकतं. आता खूप सीएनई पोर्टलला दिसत आहेत, असं नाहीये की पोर्टलला सीएनई दिसत नाहीये. खूप सीएनई ऑर्गनाईज होत आहे, पोर्टलला अपलोड दिसत आहेत. पण प्रॉब्लेम काय येतोय, की आपण त्या सीएनईला ज्या टायमाला अप्लाय करतोय, तर त्या ठिकाणी अप्लायच होत नाहीये. काय दाखवतोय, मॅक्झिमम पार्टिसिपेंट कॅपॅसिटी एक्सीड असं दाखवतोय. म्हणजे काय, तर त्याची जी कॅपॅसिटी होती, जेवढे स्टुडंट अप्लाय करतोय तेवढे ते आता म्हणजे कंप्लीट झालेली आहे. तर प्रश्न निर्माण होतो, की सर आता ही समस्या सॉल्व्ह कशी करायची. तर याच्यावरती एकच ऑप्शन आहे समस्या सॉल्व्ह करण्यासाठी. तर आपल्याला आता समजा उदाहरणार्थ ही नांदेडची सीएनई आहे. नांदेडच्या सीएनई वरती मी क्लिक केलं. सीएनई वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑर्गनायझरचं नाव दिसत असेल, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, विष्णुपुरी, नांदेड. तर या ठिकाणीचा आपल्याला ऍड्रेस किंवा कॉन्टॅक्ट डिटेल काढून त्यांना कॉन्टॅक्ट करावा लागेल आणि त्या ठिकाणी तुमचा अटेंडन्स किंवा तुम्हाला ऍज अ पार्टिसिपेंट तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. तर मग ती कुठलीही सीएनई असो, आता काही वेळापूर्वी जी छत्रपती संभाजीनगरची सीएनईचं या ठिकाणी आलेलं होतं, तर त्याला पण तुम्ही अशाच पद्धतीनं तुम्हाला ऑफलाईन त्यांचा नंबर काढावा लागेल, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा लागेल. जर त्यांच्या इथे एखादं सीट वॅकंट असेल, एखाद्या कॅन्डिडेटने अटेंड केलं नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या जागेवरती तुम्ही अटेंड करू शकता. मॅक्झिमम कॅपॅसिटी 150 पर्यंत असते. 151 जर तुम्ही कॅन्डिडेट असणार 151 नंबरचे, तुम्हाला त्या ठिकाणी सीएनई अटेंड करता येणार नाही, कारण की त्या सीएनईची मॅक्झिमम लिमिट तेवढीच असते. ठीक आहे. नंतर दुसरी समस्या, की सर हे असं कशामुळे होतंय, तर तुम्हाला पॅनिक व्हायची आवश्यकता नाहीये. खूप सारे सीएनई आता येणार आहेत आणि मोस्टली जर सांगायला गेलो तर फ्री सीएनई आता लवकरच अवेलेबल होणार आहे, कारण की एमएनसीने सांगितलेलं आहे की जे सीएनई ऑर्गनाईज होत आहे त्या सीएनईचं जी फी आहे ती 0 करण्यात यावी. तर ते लवकरच इम्प्लिमेंट होईल, लवकरच सगळे सीएनई फ्री होऊन जातील आणि त्याच्यामुळे सगळे लोक काय करतील, सीएनई ऑर्गनाईज करतील. त्याच्यामुळे जास्त काही करायची आवश्यकता आहे का, नाही. जर तुमच्या लोकलच्या एरियामध्ये, जवळपासच्या एरियामध्ये सीएनई ऑर्गनाईज होत असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर जे रजिस्टर्ड नर्सेस आहेत, त्या रजिस्टर्ड नर्सेसच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल. एक चेन तुम्हाला बनवावी लागेल. जर कुठे सीएनई ऑर्गनाईज होत असेल, येत्या आठवड्यामध्ये ती लॉन्च होणार असेल सीएनईच्या पोर्टलला, तर ती आधीच तुम्हाला माहिती होऊन जाईल आणि तुम्ही पार्टिसिपेंट म्हणून तुमचं
नाव त्या ठिकाणी नोंदवू शकाल. ठीक आहे. याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे तर तुमचा कॉन्टॅक्ट आणि एक चेन रजिस्टर नर्सेसची ही इम्पॉर्टंट आहे. तर जे सीएनए संबंधीच्या अपडेट आहे, ज्या समस्या आहेत त्या अशाच जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच पद्धतीने मी सोडायचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला असेच व्हिडिओ, नवनवीन व्हिडिओ किंवा इन्फॉर्मेशन अपडेट लवकर मिळवायची असेल तर चॅनलला करा सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक आणि इतर नर्सेस पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपली जी चेन आहे नर्सेसची इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्यासाठी जी चेन बनते ती चेन व्यवस्थितरित्या बनू शकेल. त्यामुळे काय करायचं आहे, खूप मोठं काही काम नाही सांगत आहे, फक्त व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. ओके, टिल देन टेक केअर.